सावकाश बस. काय प्रॉब्लेम आहे तुझा? प्रॉब्लेम काय नाहीये, बस ना जरा शांत. तू माझ्या लग्नाचा अल्बम पाहिला नव्हतास ना? हे बघ, हो वाव. हा चुडा भरण्याच्या कार्यक्रमाचा आहे. हम्म. तू इथे काय करतोय? लपून कोणाला बघतोय? काय नाही. मस्त आहे ना फोटो. साक्षी, या बहिणींनी मजा केली ना लग्नात. ह्यांच्यामुळे ना फंक्शनला एक वेगळा माहोल आला होता. मॅम थांबा, त्याच्यात ना खूप सारं तूप होता. तूप मला ना तूप आणि आंबा असलेला शिरा खूप आवडतो. आपण तुपातच केला शिरा. आणि हा गौतमसाठी की नाही? द्या 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 द्या. मला खूप साधी, सिंपल आणि क्यूट माणसं वाटतात ती परब फॅमिली. हे लोक ना ह्यांच्या घरात पण अशीच मजा करत असते. मला मस्त वाटते यांची फॅमिली. मला खूप आवडेल ना सारखं सारखं भेटायला. हे घे मँगो शिरा. काय करताय? काही नाही आई, ते लग्नाचा अल्बम बघताय? अरे वा. एवढं हायपर रिॲक्ट व्हायची गरज नाही. या माणसांचा फोटो काय, यांचं नाव, यांचा विषय मला आपल्या घरात नकोय. तू हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात होतास ना, तेव्हा ही आगाऊ मुलगी आणि तिची बेअक्कल आई येऊन मला पॅरेंटिंगचे धडे देत होती, जय शिवाद घालत होती. ही माणसं, यांचा विषय, यांच्याविषयी बोलणं मला आपल्या घरात नकोय. प्लीज. आई काय बोलतेस तू? प्लीज. तू शिरा खा. काय झालंय? ही अशी का बोलली? तू जेव्हा हॉस्पिटलला ऍडमिट होतास ना, तेव्हा परब फॅमिली तुला बघायला आलेली आणि आपली खरंच लायकी आहे का या माणसांची? बोल, त्याचा विचार करून बोलायचा आहे की नका काढ. आम्ही इथे काही द्यायला नाही तर आधार द्यायला आलो होतो. नकोय तुमचा आधार मला. देव करू आणि यांच्याकडून मदत काय काही घ्यायची वेळ आमच्यावर न येऊ. आणि आमच्यावर सुद्धा. आम्ही चांगलेच संस्कार केलेत आमच्या मुलींवर. तुम्हीच संस्कारात कुठेतरी कमी पडलाय. आणि आईचं काम फक्त मुलांना मोठं करणं नसतं, त्यांना एक चांगला माणूस बनवणं असतं. आणि ते तिने आपल्या वागण्यातनं शिकवायचं असतं. ते नाही जमलं तुम्हाला. मला इतकं ऑकवर्ड झालं ना. माझी सासरकडची आणि माहेरकडची माणसं आता पुन्हा कधीच एकत्र येणार नाही. आई त्यांच्याबद्दल काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये आणि ते पण खूप चिडलेत आपल्यावर. आधीच एवढे प्रॉब्लेम आहेत, आता मी काय बोलू? कसला प्रॉब्लेम? काही नाही. गौतम, शिरा खाऊन जा ना. आईने इतक्या प्रेमाने बनवलाय. बघ मी व्यवस्थित घालते बघ. स्वामी. ए मम्मी, कुठे चालली एवढ्या उन्हाची? कामकऱ्यांकडे मिरच्या कांडायला. आपला वर्षभराचा घरचा मसाला संपत आलाय ना. पुन्हा आता घरात लग्न सुद्धा आहे. गडबडीत मसाला करायचा राहिला ना तर विकतचा आणावा लागेल. आणि आता पावसाळा पण जवळ आलाय. पावसाळ्यावरनं आठवलं, कौलांवर डांबर पण घालायचं राहिलंय ग. मम्मी मम्मी, एवढे डोक्यात विचार घेऊन तू रस्त्याने जाऊ नको. आमच्यापैकी कोणीतरी जाईल. तुम्ही तर फेण्या घालताय ना साबुदाण्याच्या, त्या घाला. बरं, पण थोडं ऊन कमी झाल्यावर निघ ना. आता कशाला जाते? आता इथेच जाते ना, चिवडा गल्लीमध्ये.
अच्छा ठीक आहे, ऐक ऐक ऐक. लाडू सम्राट कडून ते वडा घेऊन या. ए थांब 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 थांब. काय आता? थांब. केवढं ऊन आहे बघ. हा आता कशी दिसते टेडी बिअर. जा टाटा. काय ग? सर, दोन नंबरवरून सर्वात जास्त वेळा कॉल झाले आहेत. त्यातला एक नंबर हा लँडलाईनचा आहे जो परब फॅमिलीचा आहे आणि दुसरा मोबाईल नंबर सुभाष परब यांच्या नावावर आहे. थँक्यू. काही लागलं तर कळवतो. डेफिनेटली सर. म्हणजे माझी शंका खरी ठरली. मिस शर्वरी परब. दादा, थोडंसं बोलायचं होतं. बस बस. बोल, काय झालं? दादा, शर्वरीने असं अचानक रिझाईन केलं ते मला बरोबर नाही वाटत आहे. या, बट इट वॉज हर डिसिजन. आपण काय करणार? बस बस. इनफॅक्ट मला तर सुरुवातीपासूनच वाटत होतं की शर्वरी परब योग्य कॅन्डिडेट नाहीये. पण तुमच्या सगळ्यांचा विश्वास होता ना, तुम्ही शुअर होतात. आणि काय झालं? गेली सोडून. पण दादा, ती चांगली कॅन्डिडेट होती. तिच्यामुळे आपल्याला पहिली डील मिळाली होती. ॲटलिस्ट तू तिला थांबवण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे होता. का? ती कंपनीसाठी फक्त एक एम्प्लॉई होती आणि कंपनी प्रत्येक एम्प्लॉईसाठी इमोशनल नाही होऊ शकत. आय नो, तुझी बहीण आहे म्हणून तुला असं वाटत असेल, पण कंपनीसाठी ती फक्त एम्प्लॉई होती. अँड इट्स नॉट माय जॉब टू कन्व्हिन्स पीपल टू स्टे. ओके, म्हणजे तू तिचं रेजिग्नेशन एक्सेप्ट करणार आहेस? येस, रेसिग्नेशन. त्यावर तिचा ॲड्रेस असेल. दादा, मी काय विचारतोय? हो, आय मीन करणार आहे, एक्सेप्ट करणार आहे. एनिथिंग एल्स? थँक्यू. शर्वरी